बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगामध्ये जाऊन भेट दिलेली आहे। संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे त्यांनी तक्रार सुद्धा दिली आहे। 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासावेत असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने दखल घेतली तर हा तपास जलद गतीने होईल असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत। बजरंगजी, तुम्ही आता राष्ट्रीय मानवाधिकाराची आयोगाची भेट घेतली आहे। बीडच्या प्रकरणामध्ये नेमकं काय तक्रार करण्यात आली? नाही, बीडला जे आमचं संतोष अण्णा देशमुख यांची टॉर्चर करू त्यांचा मर्डर केला, त्याच्या संदर्भात मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि आता त्यांचे सदस्य जे त्यांना भेटून पत्र दिलेलं आहे आणि त्याची यांना या पद्धतीनं अशी निघून हत्या केली, त्याच्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे। याचा पूर्ण सखोल चौकशी होऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण महाराष्ट्र शासनाला सूचना केल्या पाहिजे। त्याच्यासाठी मी यांची भेट घेतलेली। तुम्ही एक नवा आरोप केलाय पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासण्याबाबतला। कोणते पोलीस अधिकारी आहेत स्पेसिफिकली मी 2 माणसाचे नाव या प्रकरणात घेतलेले आहे। तो म्हणजे दराडे आणि गणेश मुंडे। गणेश मुंडे हे ट्रॉफिकला आहेत आणि दराडे जे ती शहर पोलीसला या ग्रामीणला ते बीडमध्ये आहेत। तर या दोघांचे दराडे API आहेत आणि हे दोघांचे पण सीडीआर तपासले पाहिजेत। तर या गुन्ह्यात त्यांनी मागल्या 2 महिन्यापासून 6 महिन्यापासून कुणाचे फोन यांना येत होते आणि एवढ्या वेळेस का येत होते आणि ते लगेच SP का देत होते का काय, त्या तत्कालीन SPचे यांचे कसं बोलणं होतं, या सगळ्या गोष्टीचं त्याच्यावर खुलासा होईल। त्यांना तपासलं पाहिजे। प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी भूमिका होती या सगळ्यात, त्या प्रशासनाबद्दलची पण तक्रार आयोगाकडे देण्यात आली आहे का? कारण आयोग एक स्वतंत्र संस्था आहे त्यामुळे। नाही, आयोगाकडे प्रशासनाच्या बाबतीची नाही, मला अगोदर याची चौकशी केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली त्याच्या सर्व काही होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही ह्या सर्व गोष्टीची सखोल चौकशी व्हावी मागणी केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।